परवा एक आजी माझ्याकडे रक्त तपासणीसाठी एकट्याच आलेल्या. आजारपण व यामुळे थकलेलं शरीर, चेहऱ्यावर आयुष्यभर उन्हातान्हात काम केल्याचा राप आणि जिना चढून आल्यामुळे धाप लागलेली. आल्या आल्या मटकन खुर्चीत बसल्या. आजी थोड्या सेटल झाल्यावर मी तपासणीसाठी रक्त घेतले आणि तपासणीचे पैसे सांगितले. आजीने कमरेच्या कापडी पिशवीतून गडी करून ठेवलेले पैसे बाहेर काढले. नोटा मळालेल्या जीर्ण झालेल्या दिसत होत्या. त्यावरून खूप दिवसापासून त्या साठवलेल्या आहेत हे लक्षात येत होतं. 2-3दा मोजून त्यांनी माझे फीचे पैसे दिले आणि उरलेले पैसे परत पिशवीत ठेवून ती कमरेला खोचून त्या खाली गेल्या. त्यानंतर थोड्या वेळाने मी माझ्या खुर्चीवरून उठलो तर आजी बसल्या होत्या. त्या खुर्चीच्या कडेला एक मळकट गडी केलेली 100ची नोट पडलेली दिसली. मला पैसे देताना बहुतेक त्या आजीच्या हातातून नकळत खाली पडलेली असावी, कारण त्यानंतर कोणीही आलं नव्हतं. मी लगेच वॉर्डबॉयला बोलावून त्याला आजीचे नाव सांगून त्यांचे खाली पडलेले पैसे द्यायला सांगितले. तसा तो म्हणाला, सर आजीला कुठं माहीत आहे पैसे पडलेले, मग कशाला द्यायचे? अरे आजीला माहीत नाही पैसे पडलेले, पण मला तर माहीत आहे ना, ते पैसे आजीचे आहेत, माझे नाहीत म्हणून. आपण दुसऱ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही. अरे ज्यावेळी आजींच्या लक्षात येईल आपली 100ची नोट कुठेतरी पडलेली आहे, त्यावेळी तिचा जीव किती तळतळ करेल आणि ती तळतळ कळत न कळत पुढे मलाच लागेल. खरंच आयुष्यात अशा खूप चांगल्या वाईट गोष्टी असतात ज्यांचा साक्षीदार फक्त आपलं मन आणि परमेश्वर असतो. आपलं मन हे स्वतःला नीती अनितीच्या न्यायालयात उभं करतं. ज्यावेळी तुमचं मन प्रामाणिक, संवेदनशील, नैतिकतेच्या बाजूने असतं त्यावेळी ते नेहमी चांगलाच विचार करतं. 100 रुपये फुकट मिळाल्याचा आनंद हा क्षणिक ठरला असता, पण आपली हरवलेली 100ची नोट परत मिळाल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना, तो कैक पटीने लाख मोलाचा असेल. थोड्या वेळाने आजी रिपोर्ट नेण्यासाठी वर आल्या. माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, सर माझं पडलेलं 100 रुपये तुम्ही मला परत दिलं. असं कोण कोणाचं पैसे परत देतं? माझं ते माझं आणि दुसऱ्याचं ते बी माझं म्हणणाऱ्या दुनियेत तुमच्यासारखी माणसं फार थोडी असतात. 100 रुपयाची किंमत तुमच्यासाठी अत्यंत किरकोळ आहे, पण माझ्यासारख्या निराधार म्हातारीसाठी खूप मोठी आहे. सर देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, असा लाख मोलाचा आशीर्वाद दिला. समाधानाने आजी निघून गेल्या. खरं सांगू का, आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर त्यासारखं सुख, समाधान कशातच नाही. हे सांगून कळणार नाही, तर याची अनुभूती ज्याची त्याने घ्यायची असते. आणि खरंच तुम्हाला एखाद्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद पेरण्याची संधी मिळाली तर ती चुकवू नका. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओविषयी तुमचे मत काय आहे हे मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला हे देखील कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.